हाय फ्रेंड, माझं नाव मीना आहे. माझं वय 40 वर्ष आहे. माझ्या लग्नाला 20 वर्षे झाली होती. माझा नवरा सुमित एका आजाराने 5 वर्षापूर्वीच गेला होता. तेव्हापासून मी अगदी एकटीच होते. माझ्या 2 मुली होत्या. त्यांचे लग्न होऊन त्या सासरी गेल्या होत्या. मला मुलगा नसल्यामुळे माझ्या मुलीच अधूनमधून माझ्याकडे यायच्या आणि मला भेटून जायच्या. या वयात देखील मी दिसायला खूपच सुंदर होते. माझ्या नवऱ्याला मी खूप आवडायचे. यामुळे मला तो एकही दिवस मोकळं सोडत नव्हता. त्याने मला तो खूपच छंद लावला होता. यामुळे या वयात देखील मला वाटायचं आपली शारीरिक गरज कोणाकरी तरुण भागावी. यामुळे मी एखादा तरुण पोरगा त्यासाठी पार्टनर म्हणून शोधत होते. माणसाला जीवन हे एकदाच मिळतं. यामुळे आपल्या इच्छा आपण पूर्ण कराव्यात असं मला सतत वाटायचं. मी अशा मुलाच्या शोधात होते की तो मला ते सुख देईल आणि खुशाही ठेवील. एक दिवस मी माझ्या मैत्रिणीला म्हणाले, अगं सुमन, मला या वयात नोकराची खूप आवश्यकता आहे. तो मला शोधून दे. माझ्या या बोलण्यावर ती मला म्हणाली, अगं मीना, तुला नोकराऐवजी नोकरीण दिली तर चालेल का? मी तिला म्हणाले, मला नोकरच हवा आहे. यामुळे तिनेही ओळखून घेतलं होतं की हिला कोणत्या कामासाठी नोकर हवा आहे ते. कारण माझं तरुणपणातील वागणं तिला चांगलंच माहीत होतं. तरुणपणात मी अनेक मुलांना मजा मारून द्यायचे हे तिला माहीत होतं आणि या वयात देखील तिला आता त्याची गरज लागली असणार. यामुळेच ती गरज नसतानाही नोकर शोधत आहे हे तिने ओळखून घेतलं होतं. आमच्या शेजारच्या घरात एक बाई धुणे भांडे करण्यासाठी येत होती. तिच्याकडे एक दिवस मी घरकामासाठी नोकर पाहण्याचं सांगितलं होतं. तिचं नाव मेघा होतं. ती मला म्हणाली, काकू, कशाला इकडे तिकडे पाहत आहे? माझा आत्याचा पोरगा तुम्हाला कामासाठी मिळेल. मी म्हणाले, त्याचे वय काय असेल? ती म्हणाली, तो फक्त 18 वर्षाचा आहे. त्याचं अजून लग्नही झालं नाही आणि त्याला कामाची खूप गरज आहे. तिने असं सांगितल्यावर मी त्याला बोलावून घ्यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी ती त्या पोराला घेऊन आली. त्याचं नाव अमोल होतं. तो उंच आणि सावळा होता. तो अधूनमधून कॉलेजलाही जात असे. मला तो मुलगा पसंत पडला होता. यामुळे मी त्याला दुसऱ्या दिवशीच कामावर येण्यास सांगितले होते. त्या मुलाकडून मला माझी इच्छा पूर्ण करून घ्यायची होती, पण एकदम नाही. हळूहळू काही दिवस त्याच्याशी हितगुज करून मला त्याला माझ्याकडे एकरूप करायचे होते. दुसऱ्या दिवशी अमोल सकाळीच 8 वाजता कामावर आला होता. मी त्याला काही काम करायला सांगितले होते. मला तो लाजरा आणि थोडा भित्रा मुलगा वाटत होता. यामुळे त्याला त्या कामासाठी तयार करायला थोडा उशीर लागणार होता हे मी ओळखले होते. मी दररोज तो येण्याअगोदर चांगलाच मेकअप करून बसायचे आणि त्याच्याकडून एक एक काम करून घ्यायचे. दिलेली कामे तो अगदी प्रामाणिकपणे पार पाडत असे. त्यांनी माझ्याकडे पाहावे म्हणून मी मुद्दाम त्याला जवळ घेऊन काम सांगत असे. माझा मेकअप आणि फिगर पाहून तो हळूहळू माझ्याकडे लक्ष देऊ लागला होता. तो वयात आल्यामुळे त्यालाही माझ्याविषयी हळूहळू आकर्षण वाटू लागलं होतं. एकदा दुपारची वेळ होती. तो काम करून निवांत बसला होता. मी माझ्या बेडवर मुद्दाम आजारी म्हणून पडले होते. अमोलला माझ्याकडे येण्यासाठी मी आवाज दिला. मला त्या अवस्थेत पडलेली पाहून तो लाजला आणि म्हणाला, मालकीनबाई, सांगा काय काम आहे ते? मी म्हणाले, अरे अमोल, माझे पाय खूप दुखत आहेत. जरा वेळ चेपून देतोस का? मी असं म्हटल्यावर त्यांनी फक्त होकारार्थी मान हलवली आणि माझ्या पाय हळूहळू दाबू लागला. पाय दाबताना मी माझी साडी हळूहळू वर घेत होते. तसा तो पाय दाबण्यासाठी एकरूप होऊन माझ्या पायाकडे पाहत होता. माझे गोरे पाय आणि जाड मांड्या पाहून त्याचा पोपट चांगलाच उड्या मारू लागला होता. थोड्या वेळात त्यालाही मी आडवं केलं आणि म्हणाले, मी तुला या कामासाठीच ठेवलं आहे. त्या कामाला तू आजपासून सुरुवात कर आणि माझी इच्छा पूर्ण कर. तोही वयात आल्यामुळे चांगलाच त्या गोष्टीसाठी तयार झाला होता. त्याने मला त्याच बेडवर बराच वेळा खेळवलं होतं. पण त्याचा सुरुवातीला स्टॅमिना खूपच कमी होता. यामुळे माझी ती इच्छा पूर्ण होत नव्हती. म्हणून मी त्यासाठी काही गोळ्या आणल्या होत्या आणि त्या खाऊन तो मग खूप वेळ माझी इच्छा पूर्ण करत राहायचा. नंतर मला खूप त्रास होऊ लागला, कारण तो तरुण मुलगा होता आणि मी 40 वर्षाची होते. मी त्याला म्हणायचे, अरे हळू, मला आता खूप त्रास होतोय, माझी थोडी काळजी घे. मी असं म्हटलं तरी तो जोराजोराने तो कार्यक्रम करत असायचा. यामुळे मलाही त्याची चांगलीच सवय झाली होती.
मग मी दररोज दुपारी सर्व कामे करून झाल्यावर माझ्याच बेडवर त्याला घेऊन माझी इच्छा पूर्ण करून घ्यायचे आणि त्याचीही मजा करून द्यायचे.